चला काय सांग माय बाप हो, मा नशिबाचा फेल आणि दैवाची दुर्दशा। आज 10 वर्षाचा जमाना झाला, माझे आई वडील मरण पावले, माझी एकुलती एक बहीण। दादा बहिणीला लहायल्याचं मोठं केलं, कधी माय बापाचं सुख नाही पाहिल्या, भावाचं सुख नाही पाहिलं। हा रामकृष्णजी शिंदे साहेब आमचे मोठे मंत्री यांच्याकडून 50 वेळी पारितोषिक पार्टी आपले धन्यवाद। ह्या भावाला कधी त्या बहिणीचं सुख नाही पाहिलं, पण आज एवढी दिवाळी गेली दादा, लाख दिवाळी गेली, पण ह्या गरीबाच्या घरी गरीब भावाची बहीण नाही आली। ह्या रस्त्याला वाट पाहतो, त्या रस्त्याला वाट पाहतो की माझी बहीण येईल, मला दादा म्हणाल, मला भाऊ म्हणाल, माझा भाषा येईल, मला मामा म्हणाल, पण माझ्या नशिबात नाही ती। पण माझी पत्नी कधी माझ्या बहिणीची आठवण करत नाही, कधी माझ्या भाषाची आठवण करत नाही। पण नाही, माझी पत्नी जरी आठवण नसेल करत, पण हा गरीब भाऊ आपल्या बहिणीला कधी विसरणार नाही, कारण मला एकच बहीण आहे, कधी माय बापाची माय नाही पाहिली, छाय नाही पाहिली। काय हरकत नाही, जातो घराकडे बोलत चालत, पत्नीचा विचार घेतो आणि आज बहिणीला गावाला जाण्याची तयारी करतो, जातो घराकडे बोलत चालत। अरे वो पापी मन कर ले भजन, वो पापी मन कर ले भजन, मौका मिला तो कर ले जतन, बाद में प्यार पछताएगा, इंद्र से पंछी निकल जाएगा, इंद्र से पंछी निकल जाएगा, इंद्र से पंछी निकल जाएगा, इंद्र से पंछी निकल जाएगा। चला बोलत चालत घरी आलो, पण घरी आलो दादा, माणसाला असं वाटे का बायको खेकावून त्याला धावल, फाणा घेऊन त्याला धावल, एखादा रट्टा घेऊन त्याला धावल, पण नाही। आज बहिणीच्या घरी जायच्या, तिच्यासोबत माझ्या प्रीतीला बोलतो, आवाज देतो, शिला ए शिला, कारभार माझे लाडाचे लारी शिला, शिला या बहिणीला नवऱ्याची फिकर, मस्त मशी सारखे खाते आणि घुशी सारखी झोपते। ए शिले लवकर घराला बारीचा पण बावरू नको मले। ए शिले कुठे गेली हे मेली का हाय रे, या बहिणी मा भेटली भाऊ बायको मा नशीब आले, असे बायको भेटली का सांगू, माझ्या जीवाचा पुरं माती करून टाकली। ए शिले शिले का झाला तुले, चारू का कोंबडीचे पिले, काऊन कुठे गेली होती? मी घरात होती। काय करत होती? झोपा काढत होती मी। काढलं झोपाच काढ, तू झोपा काढायसाठी तुला बायको केली, मग? त्या बहिणीला तुला फिकर नाही का ह्या नवरा सकाळपासून 12 वाजेपर्यंत शेतात गेला, त्याचा डबा दिला पाहिजे का पाणी दिलं पाहिजे, म्हशी सारखे खाता सरम सांगे, म्हशी सारखे काय खायला नजर लावते का तुझी बे? ओ बायको मायला गेलास तो दिवे लावाले, पाहिलं मागची कोंबडी कशी माती उकरते। इकडे इकडे बर ते जाऊ दे झगडा भांडून, मी का म्हणतो शिला, काय सांगू लारी तुला, बहिणीची आठवण येते मले हो, एवढी दिवाळी गेली ग, एवढी लाख दिवाळी गेली शिला, पण या भावाची बहीण त्याच्या घरी नाही आली ग। या रस्त्याने वाट पाहतो, त्या रस्त्याने वाट पाहतो, माझी बहीण येईल, मला अक्षित लावून मला भाऊ म्हणत, माझी बहीण त्या रस्त्याने येईन, या रस्त्याने येईन, दिवे लावीने काय नाही, घर मैं बंदीचा होय, त्या कुत्रीने माझ्या घरी येऊ नाही देणार मी।
तू का मला ऐरा करेल ना तू खऱ्या समजतस का अव का जमते व तुमच्याकडून धक्का टाकून पाहून राहिली मला आडवा खाजा उभा का तुला कधी मा बहिणीचं नाव घेतलं त्या माय बिल वारकासारखी चिरी तुम्ही हो अव काय सांगते व बहिणीचे गुण बघ जन्मापासूनची चुकी नाही आहे ते करू नकोस विचार चर कर काही विचार आणि त्रासलो फार माझ्या नारी माझ्या माझ्या नारी मारी माझ्या नारी माझ्या नारी माझ्या नवरा झाला बैल बायको मला तसा होईल. एवढ्या दिवसाच्या बाद तुम्ही मला असे मारत्या का गुन्हा केली होता मी ना साठा गेला पण काटायला गेला बुड्डा आपण कट्टाव का म्हणले हा साठा गेला तर काटा नाही गेला मा बहिणीला नवरे मारे म्हणतात का म्हणले तुम्ही पहिले ते सांगा साठा हो अरे काटा हा. तुमच्या काटा माझ्या हातात येऊ द्या हा. वरच्या सेंडासण्यात तोडली तर माझ्या घरी ये. मला बहिणीच्या घरी जायचं आहे हा मी का म्हणतो मला बहिणीच्या घरी जायचं आहे मग आणि मी आपल्या बहिणीच्या घरी गेल्याशिवाय राहिलं काहून काय मला माय नाही हा मला बाप नाही हा एक माझी बहीण माझी माय आहे हा कधी माझं सुकलं पाहिलं कधी भावाचं सुकलं पाहिलं हा 10 वर्ष झाले माझे जावई मरण पावले माझी बहीण माझ्या घरी नाही पहा मला तुमच्या बहिणीचे उपकार इथे सांगायचा नाही ते ते का सांगते ते नवरा मारे लग्नाला 3 वर्ष नाही झाले तर माय बापाला मारलं आणि सगळ्या नवऱ्याला मारलं आता आपल्या पोराला मारतो तू काय बोल तुला झाकत तर नाही तर आय माझी लाडाची लेक एकुलती एक तिचं कौतुक माझ्या इकडे ये चाल इकडे मैदानात चल का समजलास तू म्हणे नाही का समजलास हिले डुले महात्मा फुले हो का या अंगाच्या फुलं मास तिरू तुडू खाईन जय शारदा मा पुढच्या वर्षी लवकर येतो आणि घोड्यावर बसून येतो तुला अगरबत्ती कापूरला मी तुम्ही या ना मी मेंबुती खोसीन नाही देत पैसे नाही देत पाय बरे विचार कर हो हा वो एका भावाला बहिणीपासून दूर लोक करू हो. बाप्पा बाबा मोठे कर एवढं पाप कुठं भरशील कुठं भरशील एवढं पाप जन्माची पापी आहे तुमची बहीण तू पैशाला देत ना नाही देत नाही देत ना नाही तर देत. तू एक काम कर हा तुला पैशाला द्यायचं माझ्या घरामध्ये राहायची नाही 50,000 कापसाचे दिले 50,000 थालाचे दिले कच्चा पिऊस भरून ठेवले काल नाही म्हणजे माल माल बंदीचा होय तुमच्या होय का बा? तुम्ही एकट्याचं नाम द्या हो? नाही देत पैसे नाही देत चाल या बहिण माझ्या घरी असं बहीण
एवढे भुरी भुरी बायको असशील तरी मा सामने माते मोलास हो त्या माझ्या माता मावल्याच्या डोक्यावर शेव पाय आणि तू बायको आहेस कमरेला शेव कुरला आहे तुला शेवा पत्राचा मोठा करणीच्या नांदी आहे. तू सामार तोंडाला तू आवर पदरा तुला बट्टा लावला या माझ्या घराण्याला नाही माझ्या कामाची, नाही माझ्या कामाची, नाही माझ्या कामाची, नाही माझ्या अरे तुझी वाट पाहू बा तुझ्या बहिणीचे डोळे आदोलेत रे दादा दादा आता तरी गेला रे अरे एवढे वर्ष झाले रे तुझा चेहरा माझ्या डोळ्याने दिसला नाही रे दादा येणार रे दादा येणार रे काय एवढा माझा राग धरून बसलास रे दादा नको रे दादा अरे रे अरे एकदा तरी तुझ्या बहिणीची भेट घे रे दादा येणार रे दादा चला बहिणीसाठी साडी घेतली दादा भाषासाठी कपडे घेतले पण हा 10 वर्षाचा जन्मला झाला दादा बहिणीचे रूप नाही पाहिलं भाषाचे रूप नाही पाहिलं तसा आवाज आपल्या बहिणीला कोणाला नाकाला देऊ आज आला म्हणून माझ्या घरी 10 वर्षापासून काही असो सेवा देईल तरी चालत घराच्या बाहेर काढत तरी चालत पण मी आपल्या बहिणीला भेटला शिव झाला आवाज देतो बाई ए माझे मा सोनूले ए बाई सोनू ये बेटा घराच्या बाहेर ये माझे मा ये मा दादा दादा तू आला नाही माझ्या मा तू आलास घरी दादा आला ना आलो ना आज तुझ्या घरी अरे का रे का तू एवढा माझा रागवलास रे दादा नाही मा नाही अरे लाजची होती रे आई वडील मरून गेले रे पहिल्याचं मोठं गेला उरीचा सावलीत गेला रे दादा लग्न करून तिला नवऱ्याच्या घरी राहायला आले रे 5 वर्ष झाले रे तुझा जवाई मरण पावला दादा त्यावेळेस तू आपल्या जवायाच्या बहिणीला आलास रे पागल्या बाई लोटून गेला दादा दादा अरे आज 5 वर्ष झाले तुझा पाय माझ्या घरी नाही दादा का वाईट केलं रे कदाचित कमल मी तर तुझ्या घरी यायला गेली तर वहिनी मला घरात पाय सुद्धा टाकू देत नाही दादा दादा मला लेशील रे दादा मी आपल्या बहिणीला आपल्या माहेरीनी अरे लहानचा मुलगा माझा
लोकांचे काबाड कष्ट करते वनमजुरी करते मुलाचा सांभाळ करते रे दादा काय सांगू रे तुला आणि तू आज एवढ्या वर्षांनी माझ्या घरी येतोय कोण्या कामासाठी की माझी बहीण जिवंत आहे की मेली म्हणून पाय नाही माझं मन नाही तू मेली का जेवण का म्हणून पाहायला आलो 10 वर्षापासून तुझ्या भेटीला आलो माझं मा नाही बेटा दादा भावाच्या आयुष्य तुला लागो दादा तू आलास नवा दादा नेशील ना रे भले दादा मला नेशील ना रे हो ना. लई बाहेरची आठवण आली रे दादा नेशील ना नाही तुला नाही. भाऊ रे आला का भाऊ रे आला का मला नेवायला रक्षाबंधनाला रे दादा देवारे सणाला रक्षाबंधनाला रे भाऊ देवारे सणाला भाऊ रे आला का रक्षाबंधनाला रे दादा देवाडे सणाला बरं बाई काय रे दादा एक गोष्ट विचारू का कोणती दादा विचार ना. 2 घंटे झाले तू आणि मी बोलून आलो बहीण भाऊ होय दादा पण तो मा छकुला मी त्याला मांडीवर खेळवं मामा ग टुलुक टुलुक चाले मामा भाषा खोटा बेटा असेल दादा आल मला मामा आला मला मग त्याला पाहू दे मा ठीक आहे. बोलो मामा काही करू मुलगा कुठं गेला काय गेला माहिती नाही घरात आहे की नाही आहे आवाज देऊन बघते बाळा अरे दादा बाळा रे माझ्याला रे त्या मुलाला बाळा अरे बाळा बाळा अरे एवढ्या दिवसांनी तुझा मामा तुझ्या भेटी करिता आला रे दादा 5 वर्ष झाली तुझा मामा आजपर्यंत आपल्या घरी आला नाही तुझा मामा आला 2 शब्द तू आपल्या मामासोबत बोल रे दादा मामा मन मामा मामा कवा आला म्हणा बापरे मला ओळखलं का मग कोण हो मी मामा येईल त्या कामा आता वाजायचं ना. हो मग आता डुंबर फुकलं माय आताच नाही. आता वाचायला आता पाले आलास हो हो मा भाटवापेक्षा वजनदार आहे हा माय भाटवाई असा होता सागुनाच्या गोला का हनुमान जन्मला मा बहिणीच्या पोटी बाई ए मा काय रे दादा काय जन्म दिला मग भाटवा भिकारा तू भिकारी भाषा कोण गोराय दादा मला एक सांग तू एवढ्या दिवसांनी माझ्या घरी आलास तू माझी चेष्टा करायला आलास का रे? नाही मला बरं बाई मी का म्हणतो काय? आता भाषासोबत भेट झाली हो दादा त्यासोबत मी भेट झाली हो. आता गावाकडे जातो मला दादा अरे एवढ्या वर्षांनी माझ्या घरी आलास आजपर्यंत तुला दुसऱ्याच्या हाताने राखी पाठवली रे अक्षित पाठवली तेही मिळालं का नाही मिळालं मला नाही माहित भेटलं मग कोणा अक्षित नाही पाठवली आणि कोण बर आली बी असेल तरी मा घरचा घोर पडीन दाबली नाही म्हणता दादा अरे
दिवाळी सारखं सण लोटून गेला आणि आज तू माझ्या घरी आलास दादा. आज मला असं वाटते जणू की आज माझा भाऊ 10 वर्षांनी माझ्या घरी आला ती आजच माझ्यासाठी दिवाळी आहे दादा. मला 2 बोट तुला कुकवाचे लावू दे रे. मी माझं भाग्य समजतो आज की आज 10 वर्षाबाद माझी बहीण मला अक्षित लावून राहिली. मी भाग्य समजतो का पहिल्या जन्मात मला काय पुण्य केलं म्हणून मला अशी माय भेटली. काय हरकत नाही बाई आणि तुझ्या आवडी पूर्ण कर. 4 भाषा तुझी माय अक्षित लावते आपल्याला ये. बस दादा. हो म्हणा. दादा बस रे. बस रे दादा. घरे आला भाऊ राया हात जोडून पडते पाया मन भावाने ओवाळते मन भावाने ओवाळते. घरे आला भाऊ राया हात जोडून पडते पाया. घरे आला भाऊ राया हात जोडून पडते पाया मन भावाले ओवाळते मन भावाले टाकून चंदनाचे पाट घेऊन सोन्याचे ताट टाकून चंदनाचे पाट घेऊन सोन्याचे ताट संते बाबाचा भोजन वाढते हो संते बाबाचा भोजन टाकून चंदनाचे पाट घेऊन सोन्याचे ताट टाकून चंदनाचे पाट घेऊन सोन्याचे ताट संते बाबाचं भजन वाढते हो संते बाबाचं भजन वाढते. आज पावन झालो माझ्या बहिणीला मला अक्षित लावली पण माझे माय सोनूले ह्या गरीब भावाच्यावर तुला दिलेलं आहे काही नाही पण जेव्हा तुझ्यावर वेळ येईल ना हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा राहील ग तुझ्या पाठीशी उभा राहील माझे मा. अरे मला तुझी साडी नको तुझी जोडी नको रे तुझे पैसे नको तुझी धंदावलत मला काही नको रे दादा. आज एवढ्या वर्षांनी माझा भाऊ माझ्या घरी आला तेच माझ्यासाठी सर्व काही आहे रे. बर बाई 4 दिवस झाले तुझ्या घरी आहो मा घरचे कोंबडी त्या मायबीन कधी बकऱ्याला सोडणार कधी ढोराला सोडणार जशाल तसं राहू दे पहिलेच म्हणे 3 दिवसात आला तर ठीक ना तर पुरा भामेवाड्याच्या लोकांना म्हटलं ते तेर विचार मी आपल्या गावाकडे जातो पण नाही रे एवढ्या वर्षाने माझ्या घरी आला हात जोडून 10 बोटाची विनंती करते रे तुझ्याकडे दादा. तुला एकच माझं मागणं आहे की आजच्या दिवस माझ्या घरी थांबणार रे दादा. थांबशील ना रे. कधी मा बहिणीच्या शब्दाला पाळला मी ना आज बरं काय हरकत नाही बाई माय तेरवी का माय समाधी रचन तेरच्या पण आजच्या दिवस तुझ्या घरी मुक्काम करतो भाषा सोबत 2 शब्द बोल. ठीक आहे दादा. भाषा ये बेटा मा राम दिसते रे ये मा ये लगेच दिसायला लोंढावाडा वाटतो का पाय भाषा माझे जवाई मरण पावले माझ्या बहिणीचा झेंडा तुझ्या हातात आहे
तिचं नाव रोशन करायचं, तुला कलेक्टर डॉक्टर बोलायचं. त्या शिक्षणासाठी हा तुझा मामा 2 एकर शेती विकून टाकन, पण तुला कलेक्टर, तुला इंजिनियर बनवून शिक्षण काय करायचं. शाळेत जाशील ना? बाय. शाळेत शिकायचं, व्यसन नाही करायचं कोणतंच. दारू हे सिगरेट नाही प्यायची, तंबाखू नाही खायचा, खरा नाही खायचा, लागली तर अर्धा पण मारून द्यायची. कामा असेल टॉनिक कॅसेल मग पैसे देऊ का? ये घे घे. त्या मामाजवळ त्यासाठी काही कमी नाही रे. हाय का तो काय तो भाऊ उसने करून आणल्या. हे का मग 2000 रुपये. हा जा बेटा साहेब. अरे देख 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 यहाँ वहाँ न फेंक, अरे फैलेगी बीमारी सबका होगा बुरा हाल. वाला आया घर से कचरा निकाल, काय सांगू बाई, 3 दिवसाचा जमाना झाला. अच्छा 4था दिवस लागला. 2 दिवसात 3 दिवसात हेसीन तर ठीक म्हणलो, नाही तर तुझी 13वी मध्ये 4था दिवस लागला तरी हाला नाही माझ्या घरचा. किती म्हणावं आता येले काय म्हणू बाई ना, का नाही काही समजे नाही बाई मला यायचं बाई. पण मी किती टांगर बाई म्हणावा, मी त्या खुत्रीच्या घरी जातो आणि त्या खुत्रीची वारत काढतो आता जाऊन. मी थांब. काय सांगू शांताबाई, काय सांगू तुला माझ्या जीवाच्या गती, खूपच गती आहेत माझ्या जीवाच्या. हा बेवडा नवरा मागून दिलीस मले तू न. ममे वाले के लागून नदी, माझी उरकून टाकली शादी. काय सांगू माझी बरबादी रे, सांगू शांताबाई, मोठा बाका होता व माय नवरा. दारू पिऊ बिघडून गेला. तुले का सांगू, रस्त्याने चालते नाली नोलीत जाऊन शाली पडते बाई. का सांगू मटके वाले का बाजू में, का सांगू तुले मटके वाले का बाजू में अन तेती खाई का गंगा. मैं तो उसको तो समझी नहीं, सांग माई शांता. कोटी गेली हे कुत्री, ये नाही आता. कोटी गेले हे, कोटी गेलीस काय ए कुत्री. कोटी गेले ओके कुत्रे, ए नवरा मारे घरात आणले. हात घर नाही. कोटी गेलीस काय ए कुत्रे, नवरा मारे निंत. बापरे, येते का नाही का हे पांढर पायाची अवदसा. काय सांगाव तेव्हा,
एवढे वर्ष झाले नाही या गावात नांदायला आले, अजूनही कोणाचे अपशब्द माझ्या कानावर ऐकायला आले नाही. आणि आज असं कोणाचं काय वाईट केलं की आज असे गाणारे शब्द माझ्या कानावर ऐकायला येतात. जाऊन बघते कुणाचं वाईट केलं असेल हो, मी जाऊन बघते कोण आहे कोण नाही. तर कोण? वहिनी, आजी वहिनी आज एवढ्या वर्षांनी माझ्या घरी आल्या, जणू की माझी आई आली. आणि वाटतं थांबा वहिनी 5 मिनिटं पाय धुवायला पाण्यात. वॉटरची आरती आहे ना. वहिनी पाणी घ्या, वहिनी पाय धुवा. का घेऊ? पाणी घ्या, पाय धुवा. तू हातचा पाणी. कुत्रे, नवरा मारे या सारखी तर कोणी हे नाही का कलंकी? नाही ग वहिनी, असे लोक बोलू ग का मी तुझं वाईट केलं ग? अगे मारे कुत्रे ते माझ्या सत्यानाच आहे माझ्या जिंदगीच्या. नाही. अगे, लग्न झाला 2 वर्षामध्ये सगळ्या माय बाबाने मारलीस. नाही ग 1 वर्ष झालं सगळ्या नवऱ्याला मारलीस. वहिनी नाही. आता तुका माझ्या नवऱ्याला मारतात. नाही ग वहिनी, असे लोक बोलू ग. जास्त येर पाडू नको नाही तर लट्टा धर मारे. नाही ग वहिनी. का म्हणलीस तू ना? लोक ग असे लोक बोलू ग. ते फालतू येर नको पाडू. माझा नवरा कुठे ते कोणी सांग. वहिनी एवढ्या वर्षांनी माझा भाऊ माझ्या घरी आला. वहिनी त्याला अक्षित लावलं आणि तू चौकाकडे का लावली? अक्षित अक्षित माय माय एवढ्या करणीच्या नांदी आहे का रे तू? अक्षित लावलीस त्याने ढोळणे मुस्कुंड बंडीच्या आसकून. वहिनी असे लोक बोलू ग. का घेतलं गे तुले? ओघे मा वहिनी माझा भाऊ माझ्या घरी खाली हाताने आला ग. ओघे तू रांडी सांडी बायको तुला काय पाहिजे ते सांग. ओके माय मस्त सोन्याचे मोती लावले. ओके म्हणूनच तर माणसं माझी जिंदगी खराब केलं. तुझ्या बायको माय साडीने 17 भोक पडले. हे एवढ्या भोक पडले उंदरायला भोक पडला. पण म्हणे एक साडी नाही घेऊन दे. नाही ग व तुझीच करते आशा म्हणा माया जीवाचा तमाशा आहे मोठी आहे मोठी तू पापी अवतसा. आहे मोठी तू पापी अवतसा. लोभलाडो आहे मोठी तू पापी अवतसा. आहे मोठी तू पापी अवतसा. बापा या सोनाबाईच्या घरी झगडा हे कधी कोणाच्या वादात नाही, विवादात नाही, झगडत नाही. तिनं कोणा सांगत अरे पाया पाया दिसते हे करी बाई काय झालं? फेशील का तिच्या जीव? कोणाने बोल काय झालं तिच्या बरोबर? ए मी या गावचा सामाजिक कार्यकर्ता आहो. काय करता का होत? चला रे. अरे का पागल झाला का तू? अरे 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 नामदेव अरे पगलासारखा नको करू. अरे मला मारला. अरे इकडे इकडे अरे ती माझी आई प्रमाणे का झालं इकडे ये. अरे नको रे दादा. नाही रे. अरे इकडे ये. नको मारू रे दादा. घेईन तिच्या जीव रे. अरे घेईन का रे?
अरे अरे मोठा बाका होता व हे नांदो जय श्रीराम. पागल झाला का तू एवढा दम भरत पर्यंत बेहोश पडत पर्यंत मारता का बे काकाजी नमस्कार नमस्कार राम राम. त्याबरोबर मली दम भरून गेला दम म्हणजे अखाडा. आता झगडावर या काकाजी मला सांगा 10 वर्षाच्या जमाला झाला. माझे आई वडील मेले. बरोबर आहे तुमच्या घरी कबाड कष्ट केले. बरोबर बरोबर बहिणीला लायण्याची मोठी केली. 10 वर्षाच्या जमाना झाला काकाची बैल माझ्या घरी नाही आली. आज मला बहिणीची आठवण आली. बहिणीच्या घरी अक्षित लावायला गेलो. 3 दिवसात आला तर ठीक म्हणे ना. ते मत केल्या पत्ता राहिल्या म्हणे. म्हणजे हे तुझी पत्नी होय बाई बाई. थांब 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 वारल्या म्हणजे तुले माणसाने पाहून जोर चढला का? तू घरात चाल तुले तनसे ढिगात खुचक. बापा हे का बाई होता का काय बाबाजी तिची गोष्ट खरी आहे. खरी आहे हे तुम्ही आलो म्हणून मी काहीतरी दम खाऊन राहिलो. नाही तर घरामध्ये उभ्या रेट बापरे होती. एवढी खमटक बाई आहे काय साठी होय रे हा एवढा मोठा वादविवाद ह्या मा बहिणीसाठी होय बाबाजी. बहिणीच्या घरी काय केलं बहिणीला आपल्या घरी आलं नाही म्हणते. आपला नवरा मारेल फेक म्हणते तिकडं. थांब बरं मला बोलू दे इकडे बरं ए बाई इकडे इकडे ये मा इकडे ये बापा बोला जी. हो बाई कायचा झगडा होय हा झगडा तो तुझा नवरा तुला मारून राहिला तू त्या तुझ्या नंदवर जाऊजाऊ पडून राहिली खाऊन का झालं सगळं सत्यानाश आहे त्या कुत्री पाहिजे. त्या कुत्रीने माझ्या जिंदगीचा सत्यानाश केला. जिंदगीचा सत्यानाश केला हो, त्या कुत्री पाहिजे. खाऊन का झालं का नेमकं झालं का तुम्हाला का सांगू जी मी घर गळसती माझी बायको आणि हा माझा नवरा येऊन जाऊन करून आणि त्या बहिणीचा घर जाऊन धसतोय. तुम्ही सांगा हा आपल्या बायकोला मला बायको केला तर आपल्या बहिणीच्या घरी जाऊन धसते. मग सांगा मी काय करू? बहिणीच्या घरी भाऊ येतो ना कोण पाप आहे का मला बिलकुल सहन नाही होत. अरे हो येत ना येते भाऊ बहिणीच्या घरी पण काही कारण असेल ना कारण आहे ना या माणसाने बिलकुल त्या कुत्रीच्या घरी जाऊन देवाचा. या कुत्री बाई या बाई कुत्रीनं थांब थांब तोंडाल्यावर बाई ते निराधार बाई आहे. तिला नवरा नाही सारा नाही सासू सासरा नाही देर भासरे आहे आणि आज तिला सहकार्याची गरज आहे. आज मासारखा पोरगा जर त्या बाईच्या मदतीला गेलं कोणी तर पापानं बोलतात आणि ह्या पापाच्या गोष्टी तर भावाच्या कानावर गेला तर मग भाऊ राहून काही कामाचे आहे का त्याचं जिवंतपुरी आपला जीव द्यायचा होईल. आम्ही त्या पोरीला पाहून राहिलो बिचारी कष्ट करते आपल्या लेकराला घेऊन राहते आणि आज एवढ्या दुःखात सुखात जर भाऊ जिवंत असता तर भाऊ बहिणीच्या घरी न येणार म्हणजे काही प्रश्न झाला का बाई? मला वाटतं तू तिचा राग मांडला तिच्यापासून ती जिंदगी उद्ध्वस्त झाली म्हणतो. मला सांग बाई काय जी? काहून त्या घरात येऊन बसली का ते नाही तुझ्या घरात येऊन बसली नाही नाही. बरं ठीक आहे घराचा वगैरे हिस्सा घेतला का मी काय देऊ माझ्या घरचा हिस्सा? त्या बापाला द्यावा लागेल. तू फक्त मी जेवढं विचारतो तेवढं सांग. तुझ्या घराचा हिस्सा घेतला का नाही बरं वावराचा हिस्सा घेतला का ते पण नाही घेतला. पैसे नाही हे बी नाही काकाजी. आता समजा गेल्या पैशाच्या शेतीने खमून राहिलं या 1000 लोक सांगतो 5 एकर शेती आहे माझ्याकडे. 2.5 एकर शेती बहिणीच्या नावावर लिहून देतो आणि 2.5 एकर शेती भाषाच्या नावावर लिहून देतो. मी का खाईन तू गुळ खातो. बाई नाही हिस्सा घेतला नाही काही घेतला आणि कदाचित त्या बहिणीने हिस्साही घेतला जरी असता मला सांग बहीण नसता भाऊ राहिला असतात का भावाचा मर्डर करायला लावती का
काय करायला होती का बाई? मला सांग, तुला मायबाप आहेत का? नाही जी, भाऊ? करुणामध्ये मेला. भाऊ नाही आहे. बहीण? होती. बहीण होती? हा? अशी पोटी होती तिच्या माय बहीण गांधरासारखी लाल लाल. त्या भामेवाल्यात मंडई भरली काकाजी. एक होता पिंगरवाला, त्या पिंगरवाल्याच्या दुकानात गेली, हिच्या बहीण लफडा फिट केला, त्याने घर धोसली. हे घर धोशी खानदार म्हणजे माय नाही, बहीण नाही, भाऊ नाही आहे. बरोबर आहे ना? कसं करणार आहे? चल, तुला भाऊ राहिला असता आणि त्या जर भावावर म्हण का त्या बहिणीवर संकट आला असता बाई, तर तू गेली नसती धावून? गेली नसती का? अरे बुराई सोचने वाले का कभी बुराई होता है. जो दूसरे के लिए नहीं रोआ तो तेरे लिए कौन रोने वाला है? आज जो तेरे पास है तू कल खोने वाले है. तेरा भी दिन आएगा बेटा, तू भी मौत के मुंह जाके सोने वाली सर्वांचे येणार आहे. पण आज तू भावा बहिणीचं नातं तोडून राहिली, भावाचं नातं तोडून राहिली, बापा लेखाचं नातं तोडून राहिली. कुठं भरशील एवढं? आज ठीक आहे, उद्या जर तुला 2 पोरं असले, 2 पोरी असल्या, तर मग तू आपल्या पोराचे बी असे भांडण म्हणत असेल का? आपल्या लेकीचे भांडण म्हणत असेल का? बाई, तेवढंच नाही, या 4 चौकामध्ये तू नवऱ्याला मनमानी बोलून राहिली. नवरा काही खेळ नाही खेळली होय का? नवरा काय होय समजते तुला? जगाच्या पाठीवर किती नमस्कारान, किती तीर्थ करान, किती उपास करान, पण ते तुमचे उपासना नवस कधीच कामा येत नाही. कारण जो खरा देव आहे त्याला तुम्ही मानत नाही. मला सांग, हा गड्यावर मंगळसूत्र, तू गड्यामध्ये मंगळसूत्र घातलं, हे कोणाच्या नावाचं आहे? माझ्या पत्नीच्या नावाचं. तू गड्या डोक्यामध्ये शेंदूर भरलं, ते कोणाच्या नावाचं आहे? ए मला मी विचारतो तेवढं सांग. माझ्या पती एवढी थाटा माटानं हाशी खुशी राहून राहिली, एवढं सोडा शिंगार अंगावर घालून राहिली, हे कोणामुळे घालून राहिली? माझ्या पतिदेवाच्या नावाचं. आणि जर तो नाही राहिला तर मग? आपल्या भावाच्या खाली घेऊ. नाही, तो नाही राहिला तर बाई, ज्या बाईला विचार नवरा नाही, त्या बाईला विचार किंमत, त्या बाईला काय असते म्हणा. हा ज्या बाईला नवरा आहे, लंगडा आहे, भोकणा आहे, पांगडा आहे, खातो झोपलाय, त्या बाईकडे कोणीच वाईट दृष्टी पाहत नाही. समजलं का? एवढी नवऱ्यामध्ये ताकद आहे. कारण नवरा काय आहे? अगं, नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा हा खरोखर बायकोचा देव आहे. नवरा कसाही असो, बायकोला कसला भेव आहे. अगं, बाहेर किती सुंदर असलं तिकडं नाही बघावं, बाहेर किती सुंदर असलं तिकडं नाही बघावं. अगं, आपल्याच नवऱ्याला सुंदर समजून त्याच्या चरणी मरावं. त्याला बायको म्हणतात, त्याला बायको. मला वाटतं तू सौंदर्याचा खमण टाकून राहिली आणि नवऱ्याला तू बैल बनवून राहिलीस. पण लक्षात ठेव, नवरा बैल कोण्या गोष्टीसाठी बनते? कारण तो म्हणते का मला अशी बायको भेटली, पुन्हा बायको भेटणार नाही. नवरा बायकोचं ऐकते म्हणजेच बायकोवर खरा प्रेम करते. लक्षात ठेव. पण तुम्ही आजकाल पोरी का करता? पण तुम्ही नवऱ्याला बोलता, नवऱ्याला काही म्हणता, पण लोक काय म्हणतात याचा विचार करता का? अगं, माणूस किंवा बाई कधी चेहऱ्याने सुंदर नसते. ज्याच्या आचार विचार सुंदर आहे तोच सुंदर असते. अगं, चेहरा पाहून मटकणारा उलटा शिदा फसते आणि वेळ खराब आली तर सारे लोक त्याच्यावर हसते. म्हणून तुम्ही का करता म्हणून काय म्हणायचे आहे? तुम्ही आजकालच्या पोरी अव करता मुजोरी. तुम्ही आजकालच्या पोरी अव करता मुजोरी. या तोंडाला सोडता सहील, या तोंडाला सोडता सहील. नवऱ्याला करता बाई, नवऱ्याला करता बाई.
चालता पण पाठीमाग लोक कशा निंदा करतात अबे हे नवऱ्याला बोलते याच्या अर्थ हिच्या कोणाचा सांग लपडा असो हे फरफंदी असो हिचे धंदेच तसे असो मग सांगा तुम्ही स्वाभिमानाने जरी जगत असाल आणि असे जर तुमच्या कानावर जर पडले तर तुम्हाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे का म्हणून त्या बायला लोक तशा बायला लोक का बोलतात कशा बोलतात ऐका काय म्हणतो आहे मांगने से मिलता मोती म्हणून धीर पाहिजे शांती पाहिजे म्हणाले जरा धीर कर बाई अरे विचार कर काही मनात आहे तुझ्या कसं होईल नवऱ्याला करता बाई बोलण्याची तुम्ही माझ्याकडून खूप मोठी गलती झाली म्हणजे खरं बोलला म्हणजे नवऱ्याला तू बैल बनवत होती आणि बैल बनवून तू भाऊ बंधाचा नाता तोडत होती सांगायला काकाजी एवढा चांगला सागोल्याचा गोला असून त्या बुट्याला नवरा करतो म्हणजे या बहीण माहिती बाई म्हणून तुमच्यासारख्या बायामुळं घराचे दार होऊन राहिले म्हणतात ना लग्न व्हायचं राहतं तोपर्यंत बाप माय काही लेकराले बोलून तरी सहन होते पण बायको आली आणि बापानं किंवा मायनं काही म्हणू द्या तेव्हा त्या पोराले सहन होत नाही म्हणून तर म्हणतात कि वो भगवान की बात कभी टाली नहीं जाती माँ बाप की दुआ कभी खाली नहीं जाती अरे एक माँ 4 बच्चों को पाल सकती है लेकिन 4 बच्चों से एक माँ पाली नहीं जाती तूच माय आहे तूच सर्व आहे विचार कर आणि ह्या गोष्टी सोडून दे आणि नवऱ्या संघ आणि नंद संघ पोरी समान वाग तर तुझ्या जिंदगीचा उदव होईल नाही तर तू जर दुसऱ्याला वाईट करशील तर तुझ्या लेकरा बाळा संघ वाईट झाल्याशिवाय राहणार नाही अवधनी देऊ का तुला धुली अवधनी कमी झाली का मान करून दे हो ते गैरसमज कधी कधी काकाजी झगडा केला पण तशी बायको सुंदर आहे बरं ठीक आहे चालतो मग मी माय माय बापू हो या ठिकाणी